आउटपुट मिळेल तुमचं संजय संजय या ना। सर, महायुतीकडनं अनेक आमदारांना आता मंत्रिपदाच्या संदर्भातले कॉल यायला लागलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तुम्ही कोणाकोणाला कॉल केलेत आणि कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे सर? आता थोड्याच वेळात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचं आगमन होईल आणि त्यानंतर त्याच्या संदर्भातलं स्पष्ट क्लिअर होईल। एक बाब खरी आहे की आज 4 वाजता राजभवनावरती महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी त्या ठिकाणी आहे। आपल्या शेजारी असणारे 2 महत्त्वाचे नेते आहेत आणि मी म्हटलं आपल्याला आत्ताच की आता राष्ट्रीय अध्यक्षांचं एक काही वेळातच आगमन होईल आणि त्यानंतर या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला माझ्यामार्फत किंवा त्यांच्याकडनं आपल्याला लगेच कळवली जाईल। किती लोक आज शपथ घेतील, किती आपला आकडा फायनल झालेला? आकडा माझ्या माहितीप्रमाणे 10 आहे। नाही 10 म्हणजे 10+1 की 9+1? 9+1 अजितदादांशी 10। आज कशा 2 गोष्टी खूप जोरदार चर्चेमध्ये आहेत साहेब, की खरंच रोहित पवार आणि जयंत पाटील हे सहभागी होतील, ही खूप मोठं पॉलिटिकल गॉसिप सुरू आहे। हे बहुतेक गॉसिपच असं, याच्यामध्ये हे तथ्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे त्यांचा संबंध असण्याचं काही कारण नाही, संपर्कही नाही आणि संबंधही नाही। आम्ही वेगळा विचार करूनच 6 वर्षापूर्वी दादांच्या नेतृत्वाखाली NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेने एक अभूतपूर्व असं यश महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला देऊन दिलेलं आहे। आम्ही त्या विचारावरती ठाम आहोत। कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आज आपण बोलवलेला आहे, आज सगळे आमदार देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार। 1 वाजता आज विदर्भातील 11 जिल्ह्यांतील सर्वच कार्यकर्त्यांचा, जिल्हाध्यक्षांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या ठिकाणी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यावर त्याची सूत्र हातामध्ये घेतल्यावर अजितदादा पहिल्यांदाच अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरला येत आहेत। स्वाभाविकपणाने वर्धेवर जनतेला, विदर्भातील कार्यकर्त्यांना आणि आमचे नेते कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल या सर्वांनाच औचित्य आहे की आज दादांचं या ठिकाणी स्वागत करा। स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी मेळाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। स्वाभाविकपणाने आहे, ज्याच्यात शक्ती प्रदर्शनाचा भाग नाही। शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंत्रिमंडळामध्ये पक्षाला स्थान मिळाल्याचा आनंद असतोच आणि स्वाभाविकपणाने आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, इतर काय असतील, त्या केव्हा होतील ते माहीत नाही, कारण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित त्या ठिकाणी आहे। पण ज्या वेळेला होतील त्यावेळेला पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं हे आम्हा सर्वांचंच कर्तव्य आहे, काम आहे। संघटनेच्या मजबूतीला अधिक प्राधान्य देण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल। प्रचंड प्रमाणात एक चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की धनंजय मुंडे असतील किंवा आत्राम असतील, संजय बनसोडे असतील किंवा छगन भुजबळ असतील, अशा महत्त्वाच्या नेत्यांची लिस्टमध्ये नावं अद्याप आहेत की नाही त्या संदर्भात मी मगाशी आपल्याला सांगितलं, पुन्हा तेच अधोरेखित करतो की काही वेळातच राष्ट्रीय अध्यक्ष येतील। ते आल्याच्या नंतर याच्यातली आपल्याला स्पष्टता नक्कीच पाहायला मिळेल। धन्यवाद। भाजप 100% थोडं साईड। तर अजितदादा गटाचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट करत माहिती दिलेली आहे।